बातमी पावसासंदर्भातली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलाय। पनोरी ते फराळे कारखाना रस्त्यावरती दरड कोसळली, यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्गाने सध्या वाहतूक वळवण्यात आली आहे। राधानगरी धरण परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतायत। दरड कोसळलेली आहे, त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे। पनोरी ते फराळे कारखाना रस्त्यावरती कोसळलेली ही दरड आणि ती बाजूला हटवल्यानंतरच इथली वाहतूक पूर्ववत होणार आहे। सध्या हा रस्ता बंद ठेवलेला आहे। कधी ही दरड कोसळली, नेमकी काय परिस्थिती या रस्त्यावरची आत्ता जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं। ज्ञानेश्वर, राधानगरी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे तो पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होतोय। हा धरण क्षेत्र आहे आणि या धरण क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्यामुळे राधानगरीच्या पनोरी ते फराळे कारखाना या दरम्यानच्या रस्त्यावरती आहे ती दरड कोसळलेली आहे। मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळली, त्यामुळे पलीकडच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे। या ठिकाणी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा आहे ती दाखल झालेली आहे। दरड हटवण्याचं काम आहे ती युद्ध पातळीवरती सुरू आहे। दरड जोपर्यंत हटवण्यात येत नाही तोपर्यंत हा रस्ता आहे ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। आपल्याला माहितीच आहे की राधानगरी तालुक्यामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाऊस होते आणि त्या परिसरातल्या अनेक भागामध्ये आहे ते अशा पद्धतीची दृश्य आहे ते आपल्याला दरवर्षी दिसून येतात। या ठिकाणच्या एका गावामध्ये सुद्धा आता भूस्खलन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रशासनाची यंत्रणा आहे ती दाखल झालेली आहे आणि ह्या दरडीचं पाहायला गेलं तर सार्वजनिक विभाग आहे ते दरड हटवण्याचं काम करताना दिसून येते। ही दरड काही तासातच आहे ते हटवली जाईल आणि त्यानंतर हा रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी सुरू होईल। ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी। तर कोल्हापूर जिल्ह्याला एकूणच मुसळधार पावसानं झोडपलंय। राधानगरी तालुक्यातील पाटपंधाळा इथे नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। या गावामध्ये भूस्खलनाची घटना घडली आहे। गेल्या काही वर्षात जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली। 8 वर्षांपूर्वी 20 गावांना भूस्खलनाचा धोका होता, तर आता ही संख्या 86 गावांपर्यंत पोहोचली आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे भूस्खलनाचं प्रमाण देखील वाढलंय, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून त्या शाळेला पटसंख्या 6 आहे शाळेची, त्या शाळेला स्थलांतर करण्यासंदर्भातल्या सूचना गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आहेत। ती शाळा लगेचच स्थलांतर करण्यात येत आहे। नागरिकांना आणि सरपंच ग्रामपंचायतीला पदाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की रात्रीची या ठिकाणी गस्त घालण्यात यावी आणि जर तसंच काही आढळून आल्यास धोका आढळल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासात 5 फूट 9 इंचाची वाढ झालेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 7 इंचांवर पोहोचली असून राजारामसह 56 बंधारे पाण्याखाली गेले। बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। पंचगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, वाणा, वेदगंगा, घटप्रभा, भोगावती आणि ताम्रपर्णीसह जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यात 10 घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे, तर राधानगरी धरण हे 65% भरलं असून त्यामधून 3100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे। नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि आता थेट कोल्हापुरात जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे तिथून आपल्याला अधिकची माहिती देतील। ज्ञानेश्वर, धरण क्षेत्रामध्ये कोल्हापूरच्या मुसळधार पाऊस सुरू आहे, काय सद्यस्थिती आहे तिकडे? कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रामध्ये मात्र मुसळधार पाऊस होते, त्यामुळे धरणाच्या मधून पाण्याचा जो विसर्ग होतो तो नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली आहे। परिणामी पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती गेल्या 24 तासामध्ये साधारण 6 फुटापर्यंत आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे सध्या पंचगंगा नदी ही 34 फुटांच्या वर पोहोचलेली आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फुटावरती आहे आणि असाच जर पावसाचा वेग राहिला तर पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता सुद्धा आहे, ते नाकारता येत नाही। एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यातले सगळ्याच नद्या आता दुथडी भरून व्हायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीनं काल सायंकाळीच आहे ते आपलं पात्र सोडलेलं आहे आणि इतर आता भागामध्ये ती विस्तारताना आपल्याला दिसून येते। अशाच पद्धतीच्या अनेक नद्या आहेत त्या सुद्धा आता दुथडी भरून व्हायला लागल्यात। अनेक ठिकाणचे बंधारे आहेत ते जवळपास 37 ते 38 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुद्धा विस्कळीत झालेली आहे। पावसामुळे अनेक घरांची पडझड झालेली आहे। सुमारे 10 घरांची
पडझड झाल्याचा अहवाल आहे ते जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। सोबतच आहे ते पनोरो या रस्त्यावरती दरड कोसळली आहे ती हटवण्याचं काम प्रशासनाच्या वतीने सध्या सुरू आहे। यासोबतच भूस्खलन आहे ते सुद्धा राधानगरी तालुक्यातल्या एका गावामध्ये होते आणि त्या ठिकाणी सुद्धा तहसीलदारांनी भेट देऊन आहे ती परिस्थितीची पाहणी केलेली आहे। पावसाचा जोर आहे ते धरण क्षेत्रामध्ये वाढतोय आणि त्यामुळे या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन आहे ते जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। कोणत्याही पद्धतीने धोका पत्करू नका अशा पद्धतीचं आवाहन आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करते। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर आणखीन कायम राहिला तर मात्र कोल्हापूरला यावर्षी सुद्धा पूर येण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। सध्या पंचगंगा नदी आहे ती 34 फुटांच्या वर वाहते, आणखीन 4 ते 5 फुटांची पाणी पातळी वाढली तर पंचगंगा नदी आहे ती इशारा पातळी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासन या सगळ्या बाबीवरती आता सज्ज झाल्याचं दिसून येत आहे। ठीक आहे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून भाववाढ झालेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी 2000 रुपयांची घसरण झाली आणि यामुळे सोनं 97,400 रुपयांवर आलं। तसंच चांदीच्या भावातही 500 रुपयांची घसरण होऊन ती 1,07,000 रुपयांवर आली आहे। आता केवळ 72 तासात पीएफ खात्यातून 5 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत। ही मर्यादा पूर्वी 1 लाख रुपये होती। केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे। भारतीय रेल्वे आरक्षण चार्ट संबंधित ट्रेन निघण्यापूर्वी 24 तास अगोदर जारी करणार आहे। यापूर्वी चार्ट 4 तास अगोदर तयार केला जायचा, आता या नियमामध्ये बदल केला जाणार आहे। एसटी बसचं तिकीट काढण्यासाठी आता मुंबई वन कार्डचाही वापर करता येणार आहे। मेट्रो, मोनो, रेल्वे पाठोपाठ एसटीनं देखील हा निर्णय घेतलाय। हे कार्ड मुंबई महानगर प्रदेशात लवकरच लागू होणार आहे। भारतीय रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय। लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या विना वातानुकूलित प्रवासी दरात 1 पैसा आणि वातानुकूलित लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या वातानुकूलित प्रवासी दरात 2 पैशांची वाढ केलेली आहे। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह आणि आहार आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा भत्ता दुप्पट करण्यात आलाय। देशात विमानतळ नसलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि लघु विमानांच्या उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच स्वतंत्र हवाई वाहतूक धोरण राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी दिलेली आहे। पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मनसेची ऑनलाईन मोहीम मनसेनं सुरू केलेली आहे। मनसेनं नागरिकांना एक गुगल फॉर्म उपलब्ध करून दिलाय, तो भरून सुद्धा नागरिक पालक या निर्णयाला विरोध करू शकतात। नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे गोदा घाटातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे, तर गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत। जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतात पेरणीची कामं पूर्ण केली आहेत, मात्र सिंचनाची सोय नसलेले शेतकरी आपल्या शेतात ट्रॅक्टरनं नांगरणी करून बहुतांश शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले। पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरणारं आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून आरळा नदीत चासकमान धरणासाठी 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून 11.27 अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा आहे। दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कायम राहिल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग देखील कायम ठेवण्यात आलाय। कोयना धरणात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस पडत असून 5 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे। धरणात 41 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। धरणामध्ये 31,252 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस कोसळतोय। रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। काही भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला आहे। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस पडतोय। बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। कोकणात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील परिसराला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर मुंबईसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबई आणि नवी मुंबईतल्या अनेक भागात संततधार पाऊस पडतोय। काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या पुनरागमनानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय।
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा बऱ्यापैकी जोर आहे. मुंबईत देखील पाऊस अधूनमधून कोसळत असून मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस कोसळतोय. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणामध्ये 28% पाणीसाठा जमा झाला आहे आणि त्यामुळे आता राखीव पाणीसाठा उचलण्याची गरज राहिलेली नाही. जून महिन्याच्या 29 तारखेपर्यंत पुन्हा मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असून पाऊस आणि वारा यामुळे त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या घरांची तसंच किनाऱ्यालगत नांगरून ठेवलेल्या बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार आहे.